नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या सेशनमध्ये आपण महाजनको एई आणि जेई जी काही इलेक्ट्रिकल ब्रँच आहे त्या इलेक्ट्रिकल ब्रँचसाठी जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसचे या ठिकाणी आपण डिस्कशन करणार आहोत। ठीक आहे, म्हणजे जो काही सिलेबस असेल त्याचे काही सब्जेक्ट असतील, मग त्याच्यामध्ये पॉवर सिस्टम असेल, मशीन असेल, त्याचबरोबर नेटवर्क ॲनालिसिस असेल, कंट्रोल सिस्टम असेल, युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी असेल, हे जे काही सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टच्या बद्दल आपण सिलेबसचं डिकोडिंग करणार आहे। ठीक आहे, मग हे जो काही महाजनको एई जे काही रिक्रुटमेंट निघालेली आहे 2022 ची, या रिक्रुटमेंटसाठी एक्झाम स्टडीचा जो काही कोर्स आहे तो कोर्स रेकॉर्डेड प्लस लाईव्ह कोर्स आहे। त्याची जी काही प्राइस आहे ती प्राइस या ठिकाणी फक्त 999 आहे, म्हणजे 999 या प्राइसमध्ये आपल्याला जो काही एक्झाम स्टडीचा रेकॉर्डेड प्लस लाईव्ह कोर्स या ठिकाणी भेटणार आहे। याच्यामध्ये ज्या काही नंबर ऑफ फॅकल्टी आहेत तर त्या नंबर ऑफ फॅकल्टी आपल्याला या ठिकाणी 8+ या ठिकाणी फॅकल्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत। या कोर्समध्ये रेकॉर्डेड लेक्चर असतील, प्लस या ठिकाणी जे काही MCQ सेशन असतील ते MCQ सेशन या ठिकाणी लाईव्ह असतील। त्याचबरोबर जो काही पॉवर जनरेशनचा पार्ट असेल, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असेल, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स असेल, याचा जो काही पार्ट असेल तो पार्ट या ठिकाणी आपला लाईव्ह लेक्चरच्या फॉर्मॅटमध्ये कव्हर होणार आहे। ठीक आहे, मग आपण सिलेबसला या ठिकाणी डिस्कशन करूया। मग बेसिक्स, इलेक्ट्रिकल बेसिक्समध्ये, त्यानंतर नेटवर्क थिअरी आणि सर्किटमध्ये आपल्याला काय काय पाहावं लागेल। आपल्याला DC सर्किटमध्ये व्हेरियस क्वांटिटी या ठिकाणी पाहावे लागतील। मग ओहम्स लॉ असतील, किर्चॉफ्स लॉ असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे थेरम असतील, एनर्जी पॉवर ही कन्सेप्ट काय आहे, एनर्जी पॉवर कन्सेप्ट, त्याचबरोबर नोडल ॲनालिसिस, मेश ॲनालिसिस, स्टार डेल्टा ही कन्सेप्ट काय आहे, स्टार डेल्टा ही कन्सेप्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहावे लागेल। त्यानंतर आपण सिंगल फेज AC सर्किटकडे येतो। सिंगल फेज AC सर्किटमध्ये आपल्याला पाहावं काय लागेल, जे काही AC सर्किट आहे, जे काही AC व्होल्टेज आहे ते AC व्होल्टेजचं जनरेशन, त्यानंतर डेफिनेशन ऑफ ॲव्हरेज व्हॅल्यू असतील, RMS व्हॅल्यू असतील, फॉर्म फॅक्टर असेल, पीक फॅक्टर असेल, त्यालाच आपण क्रेस्ट फॅक्टर असं म्हणतो, कन्सेप्ट ऑफ फेजर असतील, कन्सेप्ट ऑफ लॅगिंग लीडिंग पॉवर फॅक्टर असेल, इम्पिडन्स काय आहे, ॲडमिटन्स काय आहे, ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह आणि अपरंट पॉवर, आणि जे काही सर्किट आहे त्या सर्किटचं आपल्याला ॲनालिसिस पाहावं लागेल, ज्याच्यामध्ये RLC सिरीज सर्किट असेल आणि RLC पॅरलल सर्किट असेल। 3 फेज सर्किटमध्ये आपल्याला 3 फेज सर्किटची गरज काय आहे, त्याची नेसेसिटी काय आहे, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, फेज सिक्वेन्स म्हणजे काय आहे, बॅलन्स्ड लोड म्हणजे काय, अनबॅलन्स्ड लोड म्हणजे काय, रिलेशन बिटवीन 3 फेज सर्किट, मग स्टार कनेक्शन असेल तर व्होल्टेज आणि करंटमध्ये रिलेशन काय असेल, आणि डेल्टा कनेक्शन असेल तर व्होल्टेज करंटमध्ये रिलेशन कशा पद्धतीने असेल, कोण कोणाला लॅग करेल, कोण कोणाला लीड करेल, त्याचबरोबर पॉवर इन 3 फेज सर्किट आपल्याला या ठिकाणी पाहावी लागणार आहे। मग याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, इंट्रोडक्शन टू द सर्किट एलिमेंट्स, मग त्याच्यामध्ये RLC सर्किट असतील, जे काही एलिमेंट्स आहेत RLC एलिमेंट असतील, त्यानंतर जे काही एलिमेंटचे टाईप आहेत ते लिनियर आहेत, नॉन लिनियर एलिमेंट्स आहेत, KVL KCL पाहावं लागेल, ड्युअल नेटवर्क्स म्हणजे काय, मेश नोडल म्हणजे काय आहे, डॉट कन्व्हेन्शनल काय आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल। नेटवर्क थेरम आपल्याला बोथ AC आणि DC साठी जे काही थेरम आहेत त्याच्यामध्ये थेवेनिन थेरम असेल, नॉर्टन असेल, सुपरपोजिशन असेल, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम असेल, याच्यामध्ये आपल्याला 2 पोर्ट नेटवर्क या ठिकाणी पाहावे लागतील। त्याच्यामध्ये जे काही पॅरामीटर आहेत ते ABCD पॅरामीटर असतील, Z पॅरामीटर असतील, Y पॅरामीटर असतील, हायब्रिड पॅरामीटर असतील, हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल। त्यांच्यामधील रिलेशन काय आहे ते रिलेशन सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहावे लागेल। त्यानंतर मॅग्नेटिक सर्किट, जसा की आपण उपयोग इलेक्ट्रिकल मशीनसाठी करतो, म्हणजे इलेक्ट्रिकल मशीन शिकण्यासाठी आपल्याला मॅग्नेटिक सर्किटच्या बेसिकची रिक्वायरमेंट असते। मग त्याच्यामध्ये MMF ही टर्म काय आहे, रिलक्टन्स काय आहे, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, त्यालाच आपण MM असं म्हणतो, मॅग्नेटायझिंग फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय, किंवा मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ म्हणजे काय, फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय, फ्लक्स म्हणजे काय, ह्या टर्मिनॉलॉजी आपल्याला या ठिकाणी पाहावं लागतील। त्याचबरोबर आपल्याला जो काही हिस्टेरेसिस कर्व आहे तो हिस्टेरेसिस कर्व आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल। मग फ्लक्स डेन्सिटी आणि फील्ड इंटेन्सिटी याच्यामध्ये रिलेशन काय आहे, मॅग्नेटायझिंग फोर्स म्हणजे कन्सेप्ट काय, ही आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल। जर आपण मेजरमेंटचा विचार केलेला असेल, इलेक्ट्रिकल मेजरमेंट अँड मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, याच्यामध्ये आपल्याला पाहावं लागेल मेजरमेंटची गरज काय आहे, फंडामेंटल ऑफ मेजरमेंट सिस्टम, मग स्टॅटिक अँड डायनामिक कॅरेक्टरिस्टिक, स्टॅटिक कोणत्या आहेत, डायनामिक कॅरेक्टरिस्टिक कोणत्या आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी एरर अनालिसिस आपल्याला पाहावं लागेल। मग त्या एरर अनालिसिसमध्ये आपण सेन्सिटिव्हिटी ही
टर्म काय आहे, डिफ्लेक्शन गॅल्व्हनोमीटर काय आहे आपण पाहणार आहोत. डेफिनेशन ऑफ ॲनालॉग अँड डिजिटल इन्स्ट्रुमेंट हे आपल्याला पाहावं लागेल. या दोघांचं क्लासिफिकेशन, त्यांचे ऑपरेटिंग प्रिन्सिपल या ठिकाणी पाहावं लागतील. त्यानंतर जो काही ॲमीटर आणि व्होल्टमीटर आहे ते डिफरंट टाईप्सचे, मग तो परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉईल असेल, MI इन्स्ट्रुमेंट असतील, इलेक्ट्रोमीटर असतील, हॉट वायर, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, इंडक्शन, रेक्टिफायर, जे काही व्हेरियस टाइप्स ऑफ ॲमीटर, व्होल्टमीटर, वॅटमीटर आपण यूज करणार त्यांच्याबद्दल आपल्याला पाहावं लागेल. त्यानंतर मेजरमेंट ऑफ पॉवर इन AC सर्किट अँड DC सर्किट मेजरमेंट आपण कशा पद्धतीने करू शकतो. त्यानंतर इलेक्ट्रोडायनामोमीटर टाइप्सच्या वॅटमीटर आपण कशा पद्धतीने पॉवर मेजर करू शकतो. लो पॉवर फॅक्टर, युनिटी पॉवर फॅक्टर, त्याचबरोबर मेजरमेंट ऑफ पॉवर इन 3 फेज सर्किट, 1, 2 अँड 3 वॅटमीटर मेथड फॉर द मेजरमेंट ऑफ पॉवर आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. ठीक आहे, या गोष्टी आपल्याला मेजरमेंटमध्ये पाहाव्या लागतील. इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटरची कन्सेप्ट आपल्याला ठिकाणी पाहावं लागेल. मग त्याच्यामध्ये सिंगल फेज असतील, 3 फेज असतील, मॅक्झिमम डिमांड काय आहे, पॉवर फॅक्टर मीटर काय आहे, फॅन्टॉम लोडिंग म्हणजे काय कन्सेप्ट आहे ते आपल्याला पाहावं लागेल. जे काही इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर आहे त्या CT असेल, PT असेल, यांचं टेस्टिंग आपल्याला त्याच्यामध्ये जे काही व्हेरियस एरर आहेत ते एरर सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहावे लागतील. त्याचबरोबर जे काही फ्रिक्वेन्सी मीटर आहेत, रेझोनन्स टाइप्स आणि वेस्टर्न टाइप्स, सिंक्रोनोस्कोप्स, रेजिस्टन्स मेजरमेंट, लो रेजिस्टन्स असेल, मीडियम रेजिस्टन्स असेल, त्याचबरोबर AC ब्रिजेस असतील, DC ब्रिजेस असतील, हेही आपल्याला ठिकाणी पाहावे लागतील. याकडे आपण येतो DC मशीन, AC मशीन आणि ट्रान्सफॉर्मर. मग याच्यामध्ये आपल्याला DC मशीन असेल, AC मशीन असेल, याचा स्टडी करावा लागेल. AC मशीनमध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्मर पाहावं लागेल, 3 फेज ट्रान्सफॉर्मर पाहावं लागतील. मग सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन असेल, वर्किंग असेल, त्याचं इक्विव्हॅलंट सर्किट असेल, त्याचं व्होल्टेज रेग्युलेशन असेल, याच्यामध्ये ऑटो ट्रान्सफॉर्मर ही असेल. त्यानंतर पॅरलल ऑपरेशन ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर असेल, व्होल्टेज रेग्युलेशन कधी मॅक्झिमम होईल, कधी 0 व्होल्टेज रेग्युलेशन या ठिकाणी ऑकर होईल, हेही कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरमध्ये पाहावा लागतील. याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये जे काही कनेक्शन आपल्याला भेटतील, व्हेरियस ग्रुपचे कनेक्शन, तेही कनेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहावे लागतील. 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये आपल्याला त्याचं कन्स्ट्रक्शन पाहावं लागेल. स्लिप ही कन्सेप्ट काय आहे, रोटरचं स्पीड आणि स्टेटरचं रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचं स्पीड याच्यामध्ये रिलेशन काय आहे, त्याचबरोबर जे काय पॉवर फ्लो डायग्राम आहे ती पॉवर फ्लो डायग्राम आणि टॉर्क, स्पीड अँड पॉवर स्पीड कॅरेक्टरिस्टिक ऑफ द इंडक्शन मशीन आपल्याला पाहावे लागेल. लॉसेस या ठिकाणी आपल्याला पाहावे लागेल. स्टार्टिंग मेथडमध्ये आपण जे काय स्टार्टर यूज करणार होतो ते स्टार्टरबद्दल या ठिकाणी आपल्याला डिस्कशन करावं लागेल. 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये सिंगल फेज मोटरमध्ये आपण काय पाहणार होतो, सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये आपण डबल फील्ड रिव्हॉल्विंग थेरी कशासाठी आपण यूज करणार होतो. इक्विव्हॅलंट सर्किट असेल सिंगल फेज इंडक्शन मोटरचं, मग त्याच्यामध्ये आपल्याला जे काही सिंगल फेज मोटर असतील त्याच्यामध्ये आपण कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन म्हणूया किंवा कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर, स्प्लिट फेज इंडक्शन मोटर, हे जे काही मोटर आहेत ह्या मोटर्स या ठिकाणी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक वर्किंग आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. यानंतर आपण सिंक्रोनस मोटरकडे येतो. सिंक्रोनस मोटरमध्ये आपल्याला सलाइन पोल सिंक्रोनस मशीन असेल, नॉन सलाइन पोल सिंक्रोनस मशीन असेल, याच्या डायग्राम पाहावं लागतील, त्यांचं कन्स्ट्रक्शन, त्यानंतर पीच फॅक्टर काय आहे, त्याचबरोबर डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काय, हे फॅक्टर आपल्याला या ठिकाणी पाहावं लागतील. त्यानंतर इफेक्ट ऑफ आर्मेचर रिॲक्शन काय, तो आर्मेचर रिॲक्शनचा इफेक्ट पाहावा लागेल. त्यानंतर व्होल्टेज रेग्युलेशन याचं किती असतं, स्पीड रेग्युलेशन किती असतं, हेही आपल्याला सिंक्रोनस मशीनमध्ये पाहावं लागेल. त्यानंतर जो काही व्ही कर्व आणि इन्व्हर्टेड व्ही कर्व असतं याच्यामध्ये रिलेशन काय असतं, एक्सायटेशन चेंज झाल्यानंतर काय इफेक्ट होईल, स्ट्रीम इनपुट त्यालाच आपण मेकॅनिकल इनपुट असं म्हणतो, ते चेंज केल्यानंतर काय इफेक्ट होईल हेही आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. अगेन आपण पुढे येतो जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर. मग हा पार्ट आपल्याला पॉवर सिस्टीममध्ये येतो जो की महत्त्वाचा पार्ट आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं जनरेशन आपण व्हेरियस टाइप्सच्या व्हेरियस टाइपच्या पॉवर प्लांटच्या माध्यमातून कशा पद्धतीने करतो, मग ते व्हेरियस टाइप्स ऑफ द पॉवर प्लांट आपल्याला पाहावं लागतील. त्या पॉवर प्लांटच्या या ठिकाणी कन्स्ट्रक्शन, त्याच्यामध्ये यूज होणारे इक्विपमेंट आपल्याला या ठिकाणी पाहावं लागतील. थर्मल पॉवर स्टेशन असेल, हायड्रो पॉवर स्टेशन असेल, याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन करावं लागेल. ट्रान्समिशन लाईनचे कंपोनंट्स आणि अंडरग्राउंड केबल, म्हणजे ट्रान्समिशन लाईनमध्ये जे काही इन्सुलेटर यूज करणार आहेत, जे काही कंडक्टर असतील, हे याच्याबद्दल डिस्कशन करावं लागेल. जे काही अंडरग्राउंड केबल आहे त्या अंडरग्राउंड केबलबद्दल या ठिकाणी आपल्याला डिस्कशन करावं लागेल. कॅल्क्युलेशन ऑफ द इंडक्टन्स या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल. मग तो सिंगल अँड डबल सर्किट लाईनसाठी काय असेल, टाइप्स ऑफ कंडक्टर असतील, स्पेसिंग बिटवीन कंडक्टर असेल, GMR GMD हा कन्सेप्ट काय आहे, कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. चार्जिंग करंट, ट्रान्सपोजिशन ऑफ लाईन आपण का करतो, कोरोना इफेक्ट काय आहे, स्किन इफेक्ट काय आहे, हे इफेक्ट आपल्याला या ठिकाणी पाहावं लागतील. ट्रान्समिशन सिस्टीम अँड परफॉर्मन्स ऑफ द ट्रान्समिशन लाईन, याच्यामध्ये व्हेरियस टाइप्स ऑफ ट्रान्समिशन सिस्टीम आपल्याला पाहावं लागतील. इफेक्ट ऑफ सिस्टीम व्होल्टेज, सिस्टीमचा व्होल्टेज जास्त असेल तर ते कॉस्टवर काय परिणाम होईल. कंपॅरिझन ऑफ द कंडक्टर मटेरियल रिक्वायर्ड फॉर द
व्हेरियस ओव्हरहेड सिस्टीम हेही आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. अगेन ट्रान्समिशन लाईनचं क्लासिफिकेशन शॉर्ट, मीडियम आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन, नॉमिनल टी असेल, नॉमिनल पाय असेल, इक्विव्हॅलंट टी असेल, ह्या मेथडी आपल्याला या ठिकाणी पाहावे लागतील. ठीक आहे. यानंतर आपण पुढे जाऊया आणि पुढे जाऊन इन्सुलेटर अँड मेकॅनिकल डिझाईन. मग याच्यामध्ये व्हेरियस टाईप्सचं इन्सुलेटर, त्याचबरोबर जे काही ट्रान्समिशन लाईन आहे त्या ट्रान्समिशनचं लाईनचं आपण डिझाईन कशाच्या पद्धतीने करू शकतो, जो काही सॅग आहे हा सॅग हा कन्सेप्ट काय आहे, त्याच्यावरती लोडिंगचा इफेक्ट काय आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. व्होल्टेज कंट्रोल अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, मग याच्यामध्ये आपल्याला व्हेरियस टाईपचा व्होल्टेज कंट्रोल मेथड पाहावं लागतील. डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ही 3 फेज 4 वायरची असेल, त्याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन करावं लागेल. बसबार ही सिस्टीम काय आहे हेही आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. त्यानंतर स्विचगेअर आणि प्रोटेक्शनचा पार्ट येतो, त्याच्यामध्ये रिले काय आहे तर व्हेरियस टाईपचे रिले आपल्याला पाहावे लागतील. मग लॉंग ट्रान्समिशन लाईनसाठी कोणता रिले यूज करूया, त्याची कॅरेक्टरिस्टिक काय असतील. त्यानंतर सर्किट ब्रेकर ही कन्सेप्ट काय, सर्किट ब्रेकर पाहावे लागतील. व्हेरियस टाईपचे सर्किट ब्रेकर आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहेत. त्यानंतर कंट्रोल सिस्टीममध्ये आपल्याला महत्त्वाचा पार्ट आहे मॉडेलिंग ऑफ डायनामिक सिस्टम, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल अँड हायड्रोलिक सिस्टम. कन्सेप्ट ऑफ ट्रान्सफर फंक्शन काय आहे, लॅपलास ट्रान्सफॉर्म म्हणजे काय आहे, स्टेट स्पेस अनालिसिस ही आपल्याला कन्सेप्ट पाहावं लागेल. ओपन लूप आणि क्लोज लूप सिस्टम्स या ठिकाणी आपल्याला अनालिसिस करावं लागेल. टाइम डोमेन अनालिसिस जी की महत्त्वाची आहे, याच्यामध्ये आपल्याला केपी, केडी, टीपी आपल्याला हे जे काही पॅरामीटर आहेत ते पॅरामीटर आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावे लागतील कुठं तर टाइम डोमेन अनालिसिसमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहूया जे काही कॅश इक्वेशन ऑफ क्लोज लूप सिस्टमचं काय असेल, रूट लोकस काय असेल, कन्स्ट्रक्शन ऑफ लोकस काय असेल. त्यानंतर जो काही RH स्टॅबिलिटी क्रायटेरिया आहे तो RH स्टॅबिलिटी क्रायटेरिया आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. ठीक आहे. नायक्विस्ट प्लॉट थोडंसं डिस्कशन करावं लागेल. पोलार प्लॉट असेल, त्यानंतर PI असेल आणि PID कंट्रोल असेल, याच्याबद्दल थोडंसं आपल्याला डिस्कशन करावं लागेल. लीड लॅग लीड हे कॉम्पन्सेटर काय आहे तर याच्याबद्दल आपल्याला थोडंसं डिस्कशन करावं लागेल. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स बद्दल आपण बोलायला गेलो तर पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपल्याला जो काही पॉवर सप्लाय आहे, पॉवर सप्लाय रेक्टिफायर असेल, हाफ वेव असेल, फुल वेव असेल, त्यानंतर इन्व्हर्टर असेल, त्यानंतर चॉपर असेल, याच्याबद्दल आपल्याला थोडंसं डिस्कशन करावं लागेल. नंतर AC to AC कन्व्हर्टर असतील. ठीक आहे. याच्याबद्दलही आपल्याला डिस्कशन करावं लागेल. त्यानंतर थायरिस्टर जो काही सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर आहे याच्या ज्या काही फॅमिली आहे त्याच्या फॅमिलीबद्दल आपल्याला डिस्कशन करावं लागेल. याचं ऑपरेशन काय असेल, कम्युटेशन ही प्रोसेस काय हे आपल्याला पाहावे लागेल. थायरिस्टरचे अदर फॅमिली मेंबर काय आहे ते मग ट्रायक असेल, डायक असेल, त्यानंतर मॉस्फेट, ट्रान्झिस्टर हे जे काय आहे ते आपल्याला सगळे डिव्हाइस या ठिकाणी पाहावे लागतील. फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिकल ड्राईव्ह आपल्याला पाहावे लागतील. 4 कॉन्ट्रॅक्ट ऑपरेशन अँड थेअरी ऑफ अनालिसिस ऑफ DC ड्राईव्ह आपल्याला या ठिकाणी पाहावे लागेल. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण काय पाहतो तर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण नंबर सिस्टीम अँड कोडचं, मग नंबर सिस्टीम याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट या ठिकाणी प्ले करणार आहे. बेसिक थेरम त्यालाच आपण बुलियन्स लॉज असं म्हणतो, ते बुलियन्स लॉज आपल्याला पाहावे लागतील. लॉजिक गेट, व्हेरियस टाईप्सचे नंबर सिस्टीम या ठिकाणी आपल्याला पाहावे लागेल. केमॅप आपल्याला पाहावं लागेल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सला प्रिपेअर करू शकतो. ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स किंवा ॲनालॉग सर्किट याच्यामध्ये सेमीकंडक्टर डायोड, सेमीकंडक्टर ही कन्सेप्ट काय आहे त्याच्यामध्ये झिनर डायोड असेल, व्हॅरेक्टर डायोड असेल, टनेल असेल, पिन असेल, व्हेरियस टाईपचे डायोड आपल्याला या ठिकाणी पाहावे लागतील. त्यानंतर व्हेरियस टाईपचे ट्रान्झिस्टर याच्यामध्ये आपल्याला पाहावे लागतील. फीडबॅक ॲम्प्लिफायर आणि ऑसिलेटर असेल. OP-Amp ही कन्सेप्ट काय आहे ती कन्सेप्ट आपल्याला पाहावी लागेल. वेव्ह शेपिंग सर्किट सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहावे लागतील कुठं अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्समध्ये. त्यानंतर युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये आपल्याला इल्युमिनेशन ही कन्सेप्ट थोडीशी पाहावी लागेल. इलेक्ट्रिकल हिटिंग असेल, इलेक्ट्रिकल वेल्डिंग असेल, इलेक्ट्रोप्लेटिंग असेल आणि इलेक्ट्रिक ड्राईव्ह्स अँड मोटर हे काही कन्सेप्ट आहेत, ह्या कन्सेप्ट ही आपल्याला या ठिकाणी पाहावे लागतील. म्हणजे जनरली जो काही सिलेबस आहे तो सिलेबस आपल्याला अशा पद्धतीने प्रिपेअर करावा लागेल एक्झामसाठी. यातून कोणताही पॉईंट आपल्याला सोडून चालणार नाही, कारण जो काही सिलेबस आहे हा सिलेबस आपण एक्सपेक्टेड सिलेबस देत असतो. एक्झामचा सिलेबस आहे तो सिलेबस डिफाइंड नसतो. जी काही आपली एक्झाम आहे महाजनकोची, त्या महाजनकोचा सिलेबस हा डिफाइंड नाही, म्हणून आपल्याला जो काही सिलेबस असेल तो सिलेबसचा ओव्हरव्ह्यू घेऊन आपण काय करायला पाहिजे, प्रिपरेशन करायला पाहिजे. जो काही महाजनको JEE साठी जे काही ॲड आलेले आहे 2022ची, त्यासाठी एक्झाम स्टडीचा जो काही कोर्स आहे तो कोर्स या ठिकाणी ऑलरेडी रेकॉर्डेड प्लस लाईव्ह फॉर्मॅटचा ऑलरेडी ॲपवरती आहे. त्याची जी काही प्राईस आहे ती प्राईस फक्त 999 रुपये आहे. आणि याच्यामध्ये जे काही फॅकल्टीज आहेत ते फॅकल्टी एक्सपिरियन्स फॅकल्टीज आहेत, टेक्निकली आणि नॉन टेक्निकली सिलेबस दोन्ही याच्यामध्ये कवर आहे. लाईव्ह सेशन होतील फॉर MCQ साठी या ठिकाणी लाईव्ह सेशन होतील. आणि नो लिमिट्स ऑन नंबर ऑफ व्ह्यूज, म्हणजे कितीही वेळा तुम्ही तो पाहू शकता. आणि याच्यामध्ये जे काही फॅकल्टीज आहेत त्या फॅकल्टी 8+ फॅकल्टीज आहेत. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर आपण दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती या ठिकाणी कॉल करून विचारू शकता. थँक्यू.